लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. परशुराम धोंडू टावरे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावणारे तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सातत्यानं कार्यरत असलेले शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजू अनंत पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेतकरी उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल तसेच त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली संस्थेनं केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे मनापासून कौतुक केले. यावेळी कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत कोपरचे सरपंच हेमंत घरत आणि उपसरपंच संजय पाटील यांच्या पुढाकारातून शाळा व्यवस्थापन समितीकडे 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या आर्थिक सहाय्यामुळे शाळेच्या विकास कामांना आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांना मोठी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजू अनंत पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर कायम प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सोहळा उत्साह, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाला. कारण माझे वडील मास्तर होते. आता गावात सांगितलं माझे वडील मास्तर होते, शिक्षक होते. कोणाची मुलं इतिहास करतात मला माहित नाही, पण आम्ही मास्तर नक्की इतिहास केलेला आहे. मला आई वडिलांच्यामुळे बोलण्याची संधी म्हणजे सगळीकडे भेटत गेली का तर मी मागत गेलो. जसं तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नाव सांगितलं तर मीनाताई ठाकरे एक कार्यक्रम होता आणि मला भाषणाची संधी पाहिजे होती. मी आमच्या आताचे जिल्हा प्रमुख विश्वास करे तेव्हा ते नाव प्रमुख होते. मला साहेबांसमोर भाषण करायचं आहे, ती काही संधी मिळत नव्हती आणि 1000 लोकांचा जमाव बसलेला आहे, म्हणजे प्रेक्षक बसलेले आहेत मीनाताई ठाकरेमध्ये. आणि भाषणाबद्दल तीनच, एक राजू पाटील, सुभाष देसाई आणि गुलाबराव पाटील. सुभाष देसाई अध्यक्ष होते आणि रुग्णवाहिकेचं अनावरण होतं, म्हणजे रुग्णवाहिका देत होते बाळासाहेबांच्या जन्म. ते म्हणे ते राजमाना बोलू झालं. मी गेलो त्यांना भेटायला. अरे तुझ्यासारखं भाषण करताना तर तुम्ही मुख्यमंत्री बनलो असतो, पण आपले मुख्यमंत्री पण बनले आणि खूप छान भाषण करतात, पण तेव्हा नव्हते तसे. असं आपली कारकीर्द अशी परत कशी जाते तर अशांत व्यक्ती असं कुठला तरी एक ध्येय गाठत असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नांगरलेला जहाज कधीच क्रांती करून घेत नाही. नांगरलेला जहाज परंतु जर समुद्रामध्ये सोडला तर तो पाण्याशी, वाऱ्याशी, सर्वांशी अगदी त्या प्रवाहाच्या विरोधात सुद्धा जाण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा ती नैया पार करत असेल, समुद्र पार करत असेल तर तो जहाज मोठा मानला जातो आजच्या घडीला. असं सुद्धा 24 वर्षाचा तरुण खूप परिस्थितीने गंजलेला होता. कोणाच्याकडे तरी दुकानामध्ये काम करायचा, संध्याकाळी आला का स्वतः भाकरी बनवायचा 4 आणि खायचा. एक दिवस एक उंदीर त्याच्या घरात बसला आणि ते भाकरी पळून घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी दुसरी भाकरी पळून गेली. तिसऱ्या दिवशी त्याला वाटलं अरे मलाच काय मिळत नाही आणि कोण पळवते, पण तो त्याच्या जाचकणीवर राहिला. आता त्या उंदराला तरी बघितलं आणि उंदराला पकडलं. त्याला विचारलं काय चाललंय तुझं? अरे मला भाकरी मिळत नाही. त्यामुळे तू जा, तुझं हे विश्वास सोड ना तर तुला काय मिळेल. मग तो कोणाकडे जाऊया म्हणे गौतम बुद्धाकडे जा, तिथे शांती मिळेल तुला, काहीतरी तुला विद्या मिळेल, काहीतरी तुला समजेल. आणि मग ते इथंच जायला आणि मग रस्त्याला त्याला एक जाता जाता एक रात्र पडते, ते घर सापडते. त्या घरामध्ये गेल्यानंतर ती म्हातारी बोलते, ती विचारते काय आहे तुझं? तर म्हणे मला आजच्या रात्र आसरा दे, मला पुढे जायचे. त्याला आसरा देते, पण ती जेव्हा विचारते तू कशासाठी चाललाय
म्हणजे बुद्धाने एक विचार की माझ्या मुलीचं लग्न कधी होईल तेवढं विचार, तू चाललाय तिकडे जाऊन भेटायला. मग पुढे जातो आता पुढे डोंगर दिसतो, जाऊ कसा म्हणून एक तिथे पुढे जातो तर त्याला एक छडी मित्र जादूगर भेटतो. ते जादूगराला विचारतो मला एक डोंगर पार करून द्यायचे पण मला कसं जाता येईल, खूप थकलोय मी, म्हणे मी तुला पाठवतो पण माझं एक काम कर, मला मोक्षाच्या ठिकाणी जायचं, मला देवाला भेटायचंय, तर ते मला भेटता येईल ना, मी तपश्चर्या करतोय म्हणे किती वर्ष झाली. तर म्हणे मग एक काम कर, ते पहिले त्याला विचार की मला कधी जाते जाते मला देव कधी भेटेल. पुढे जातोय तर सपाट भेटतं ना, डोंगर पार केलं पण पुढे नदी भेटते, तिथे कासव भेटतो. आता नदी पार कशी करताना कासव सांगतो त्याला तू बस माझ्या पाठीवर, परंतु जाताना तिथे विचार की मला ड्रॅगन व्हायचंय, तर कधी होईल, मी आता असते चालतो तर मला लोक घाबरत नाही. मग ते नदी पार करून देतो आणि मग त्या आश्रमात गेल्यानंतर तिथे त्यांचं प्रवचन चालू असतं. ते प्रवचन संपल्यानंतर ते विचारतात की कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर फक्त 3च प्रश्न विचारायचे. आता ह्या माणसाला 3 प्रश्न आहेत आणि ह्याला स्वतःच्या तब्येतीविषयी श्रीमतीविषयी विचारायचं होतं, पण आता विचारू शकत नाही. 3 प्रश्न कोणाचे विचारायचे, माझे विचारू, त्या म्हाताऱ्याचे विचारू, कासवाचे विचारू, का त्या जादूगाराचे विचारू. मग विचार करतो, पहिले त्या म्हातारीचं बोलतं म्हणे ते आमची येताना मला एक म्हातारी भेटली तर तिच्या मुलीचं लग्न कधी होईल, तर म्हणे होईल ना, तिच्याशी जो कोणी विवाह करेल पहिल्यांदा ती शब्द बोलेल ती बोलायला सुरुवात करेल. ठीक आहे, मग ते जादूगाराचं काय करू, पण त्याला सांग ती जादूची छडी सोडून दे तुला मोक्ष प्राप्ती होईल म्हणे. मग कासवाचं काय करू, तर त्याला सांग वरचं कवर काढून टाक की तो ड्रॅगन होईल. आता स्वतःचा प्रश्न विसरला ना, का तर विचारतो तर 3 प्रश्न विचारते. ते रिटर्न येतो, पहिले कासवाला भेटतो, कासवाला सांगतो की तू एक काम कर, तुझं वरचं कवर काढ, त्याच्यात मोती बाहेर काढतात आणि तो कासव घेऊन जातो, मोत्याचं मला काम काय, हे मोती तू घेऊन जा. तर मोती घेतो, पुढे जातो, तो जादूगार भेटतो, जादूगाराला सांगतो की तू छडी फेक, तू वरतं मोक्ष प्राप्त होईल. तो छडी फेकते, ती छडी त्याला भेटते, का तर ती छडी मला काय काम आहे. ती छडी घेतो, ते मोती घेतो, पुढे त्या म्हातारीच्या घरात येतो, तिला सांगते का तुझ्या मुलीचं लग्न कर, ती लगेच बोलायला लागते. अरे मग तूच आहेस ना राजकुमार माझ्यासाठी, तूच कर ना लग्न म्हणे. तो तिच्याशी लग्न करतो, पहिला शब्द ती वापरते की परवाच्या दिवशी तू आला होतास तेव्हा तूच आला होतास ना माझ्या घरी, हा शब्द ती वापरते. याचा अर्थ असा आहे, किनारा सोडला का तुम्हाला सर्व काही विश्व सापडेल. आणि त्याला बघा बायकोही सापडली, सोनं सापडलं, सर्व काही सापडलं, आपण किनारा सोडतात. आज मी तर रिक्षा चालवतच राहिलो असतो, या प्रश्नाने तुमच्यासारख्या दिग्गजांचा आवश्यकता मला सत्कार झाला, हे खूप मोठं भाग्य आहे. मी किनारा सोडला म्हणून, अदरवाईज माझ्या बरोबरच्या रिक्षाच्या आधी कशी रिक्षा चालवतात. तर असं जास्त बोलत नाहीये. सत्कारात उत्तर देताना मला एकच सांगायचं आहे, ढवळ सरांनी खूप काही तुम्हाला सांगितलं, ढवळ सरांनी मी पर्सनली बोललो, त्यांच्यासाठी तुमच्याकडे ट्रिप सादर केलेली आहे. बाबा आपले म्हणजे प्रकाश आंबेडकरकडे जायचे आपल्याला, सर्व शिक्षकांना घेऊन अभ्यासकांची ट्रिप आहे. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माझ्या मित्राचं मनापासून अभिनंदन करतो. व्यासपीठावर खूप मान्यवरे बसलेली आहे. खरं म्हणजे काही वेळा अनेक वेळा शब्दही आपल्याला सापडत नाही. प्रमुख पाहुणा म्हणून कौतुक करावं, ज्या राजू पाटीलनी कमी जाऊन दोघेही समवयस्कर आहेत, त्यांनी केलेल्या कार्याला सलाम करावा. एकाच ध्येयाच्या पूर्वकाल्यावर जन्माच्या बोलीने लक्ष केंद्रित करून विधायक नगरीची माणसं जर निघाली तर त्यांच्या हातून किती अभिजात पद्धतीचं काम होऊ शकतं हे राजू अनंत पाटील यांच्या कार्यातून मला लक्षात आलं. श्रमाशिवाय पैसा, ज्ञानाशिवाय पदवी, योग्यतेशिवाय पद, चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा ही बदलत्या युगाची आश्वासनं दिशाभूल करतात. विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्य, संशोधन ही हरवलेल्या काळामध्ये आपण सगळे वावरत असताना या संस्थेने आपल्या परीने हा दीप प्रज्वलित करायचा जो प्रयत्न केला, त्यामुळे या संस्थेच्या सगळ्या मंडळींचं मी मनापासून कौतुक करतो, आभारी व्यक्त करतो.
राजू पाटील हे गणित काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. लौकिकामध्ये फारसं शिक्षण पण नाही त्या परिस्थितीमुळे. मग पोट भरण्यासाठी म्हणून अगदी पेपर टाकण्यापासून दूध विकण्यापासून ते ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत करत बांधकाम क्षेत्रापर्यंत येणारा हा माणूस असं अस्वस्थ आहे. आणि या जगाचा इतिहास आहे ते अस्वस्थ असणारा माणूसच काहीतरी करू शकतो. शिवबा नावाचं जे महानाट्य मी लिहिलं ते नाटक पूर्ण झाल्यानंतर मी आणि प्रवीण दवणे दोघे एकाच कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्यामुळे परंतु ते बाबासाहेब पुरंदरांच्या घरी गेले. मला ते माझी शिवबाला दाखवायचं होतं. तर बाबासाहेब तलवार अशा त्यांच्या बैठकीत असायची. हा तलवारी अशा लावलेल्या आणि मध्ये असं आसन ठेवलेला असणार जाऊन बसायचं. आणि मागे त्यांनी की आपण हे जे शिवधनुष्य उचलले, मी या समाजाचा एक घटक म्हणून देखील आजपासून आपल्या या शिवधनुष्यामध्ये मला जे जे काही करता येईल ते करण्यासाठी आपल्याबरोबर आहे. एवढं निश्चित आम्ही आज गेलो होतो. आज शिरल्या जवळकरांनी अरे एवढं मोठं पटांगण, कारण ह्या पटांगणाचं काय महत्व आहे ना ते शहरात आम्हाला कळतं. नसता तो मुलांना खेळायला अंगणच नाही राहिली, पटांगण नाही, काय नाही. त्या सोसायटीच्या एवढ्याशा कोरड्यात कुठेतरी मुलं खेळतात. आणि एवढं मोठं पटांगण संस्थेसाठी असणं, टिकून ठेवणं, त्याच्यावर गिधाडांची नजर असताना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ते पटांगण आणि या शाळा टिकवण्याची धडपड करणारा आमचा बागी प्रभू देशपांडे यांच्यासाठी जोरदार टाळा. कारण मी ही गिधाडा शब्द वापरतोय याचं कारण आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. आपण सर्वजण याच भागात राहता. शिक्षक सुद्धा मला तुम्हाला शिक्षकांचं सुद्धा मनापासून कौतुक करायचं सोपं नाही. मला माहिती आहे आज मोठ्या मोठ्या शाळा, हातात मिळणारे पगार, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही सुद्धा हे अशी धाराप्रत ज्या मनापासून राजे पाटील साहेबांच्या जोडीला लावून करताय त्यासाठी तुम्हा सर्वांना सुद्धा मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. ही साधी गोष्ट नाही. कारण शिक्षणासारख्या क्षेत्रात गेलं, मग अशी मला वाटतं कोणीतरी उल्लेख केला, डॉक्टर हा डॉक्टर नसतो. गणेश पाटील डॉक्टर हा डॉक्टर झाला पाहिजे, त्याला ते कळत नाही की तो काय आहे. पण शिक्षणाला सुद्धा हाच विषय आहे की मी ज्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र जसं माझ्या कुटुंबाच्या चरित्रार्थ आहे, तसंच मी ज्यांना शिकवतो त्या मुलांचं पुढचं भविष्य घडवणार आहे की ते माझं योगदान कसं केलं पाहिजे. ही निष्ठा आणि ही समज ज्यांच्यामध्ये असेल तो खरा शिक्षक होतो. आणि तुम्ही सगळेजण त्याप्रमाणे काम करता त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. ज्यांनी शरीराला आकार आणि उकार दिला हा एक उत्कृष्ट संघटना त्यांच्याकडे आहे. जे होतात जे पोटात तेच होतात. मी असं बोललोच नाही असं कधीही न बोलणार तर त्याला राजू पाटील. या ठिकाणी ही शाळा ही आम्हाला क्रांतिकारांची शाळा वाटते. कारण प्रमुख पाहुणे आम्हाला सांगावंच वाटतं की सर या शाळेच्या मैदानामध्ये, या शाळेच्या आवारामध्ये माजी केंद्रीय मंत्री, माजी रेल्वे मंत्री, माजी अर्थमंत्री आणि कोकणचे सुपुत्र असलेले मधुर दंडवते नाना यांचं या ठिकाणी अनेकदा या ठिकाणी उपस्थित लाभलेली आमच्या शाळेला, संस्थेला आणि आमच्या कार्यक्रमांना. त्याच्यानंतर एकदा बाबा आढावकर येऊन गेलेले, राजाभाऊ मंगळवेळेकर येऊन गेलेले, त्याच्यानंतर गौरव प्रधान, नागा गोळे आणि एस ए मान्ना भक्त, हा माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची जी भारत दिंडी यात्रा होती पाहिलं ते तर याचा पण या ठिकाणी शिवारंभ झालेले आहे. आणि आज मला सांगतो तुम्ही जे बोलतोय ना हे माझ्यावर त्यांनी पाठीवर हात मारले आमचे मात्रे सर विष्णुवर्ध आपल्याला आगरी समाजाचे, परंतु त्या काळामध्ये संस्थेसाठी अतोनात मेहनत घेणारे अशा विष्णुवर्धे या सगळं. आणि मला वाटतं असे मोठमोठे साहित्यिक या ठिकाणी लाभले. आणि दुसरी गोष्ट सांगायची आहे की आमच्या राजीव पाटलांचा सत्कार म्हणजे आमच्या संस्थेचा सत्कार आहे. या ठिकाणी आमचे छत्रपती दादा आहे, आमचे भोगरे साहेब आहे आणि सगळे माझे विद्यार्थी मला यांनी वाटायचं. आणि विशेष म्हणजे माझे शिक्षण मंत्री
सदानंद वर्धे सर पण 4 ते 5 वेळा या ठिकाणी दिले. आणि दुसरी गोष्ट तुमचे सहकारी असलेले दौरे सर, प्रवीण दौरे सर यांचीही 2 वेळा या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे. असा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांचे पाय या ठिकाणी लागले. त्यांच्या अनुकरणाने आम्ही कृतज्ञ झालो. आता तुमच्याही वाणीत आम्ही लाभ देऊ आणि मी जास्त वेळ बोलणार नाहीये. मी माननीय दुसरी गोष्ट माननीय आमचे सरपंच आणि 2 मिनिटं एक सेकंद का की आम्ही राजदादाकडे बसलेलो होतो. राजदादाने खंत व्यक्त केली की मला फिरती लायब्ररी काढायची, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आमच्या सरपंचाने आज कानात सांगितलं, करू टिकलं खरंच ना. माझ्याकडनं 2.5 लाख आणि सरपंच साहेबांकडनं 2.5 लाख असा आज आजच्या कार्यक्रमामध्ये संस्थेसाठी 5,000 धनादेश आम्ही देतोय. आणि मी माझे 2 शब्द